कुठे तुझी बॉस? अहो बॉस लय चिडलेले आहेत. का? का ते माहित नाही. मी कालपासून फोन करतोय त्यांनी उचललाच नाही. आणि एकदा दोनदा उचलला पण फोन ठेव एवढंच बोलल्या. जरा शीघ्रकोपीच ती. नाही असं काही. तसे चांगले आहेत त्या. म्हणजे थट्टा बिट्टा पण करतात. जरा गमतीशीरच स्वभाव आहे. फक्त काय मनात काही ठेवत नाही. लगेच फटकन बोलून जातात. तेवढंच जरा वाईट आहे. पण त्याला पण वाईट नाही म्हणता येणार. स्पष्ट वागतायत असं म्हणता येईल. वा साई, तू रजनीची बाजू घेतोयस. वा. हे काय, रजनी मॅडम अजून आल्या नाहीत? कोणाला काही बोलले होते का? काय? तुम्ही उशिरा आला आहात. नवरे, आज उशीर का झाला असं म्हणाला असतात तर. बरं ठीक आहे मी सांगते. काय आपल्या नवीन प्रोजेक्टचं काम सुरू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर ग्रामपंचायतीचं काम होतं त्या जमिनीचं. मी आणि जय तिथे गेलो होतो, त्यामुळे मुंबईत यायला उशीर झाला. म्हणून मग हे फोन करून सांगायचं ना. ठीक आहे. आता आजपासून मी असं एक काम करते. दर 2 मिनिटाला नवरे हे करू का, नवरे त्यांना फोन करू का, असं तुम्हाला विचारते फोन करून. हे बघा, मी उशिरा येण्याबद्दल बोलतोय. नवरे, तुम्ही सतत ओरडत असता. जरा एखाद्याचं कौतुक करा ना, चांगलं काम केलं तर. त्यामुळे माणसं हरभऱ्याच्या झाडावर चढतात. तेव्हा ही चर्चा थांबवा आणि कामाला लागा. चला. झाली सकाळ. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अदिती. गुड मॉर्निंग. काय ग रजनी, कशी झाली साईट व्हिजिट? आणि ग्रामपंचायतीत पण गेला होतात ना, झालं काम? हो झालं ना. झालं ग्रामपंचायतीचं काम. पण त्याच्यामुळेच काय झालं, मला साईट नाही बघता आली. पण काय गाव आहे ते माहितीये? हा काय काय मस्त वातावरण आहे तिथलं. हो ना साई प्रसाद? हा असं ना एकदम असं प्लेझंट आहे एकदम. नाही ऍक्च्युली प्लेझंट, ऍक्च्युली रोमॅन्टिक आहे खूप. आणि तिथला ढाबा काय फॅन्टॅस्टिक ढाबा आहे ना अदिती. मस्त जेवण होतं, मस्त. आणि इतकं रोमॅन्टिक ॲटमॉस्फिअर होतं ना की असं असं एकमेकांना घास भरवावा. असं भरवला का घास जयनी? नंदिनी मॅडम, आता कसं सांगू? आणि असं सांगता येतं का? मुळात 4 चौघात असे प्रश्न विचारायचे असतात का जुई? पर्सनल. मी एकच सांगू शकते की तिथल्या जेवणाची टेस्ट काहीतरी वेगळीच होती. रजनी बस. कोणी विचारलं तुला पुढे काय झालं ते? आणि हा काय ग्रुप डिस्कशनचा विषय आहे का? करेक्ट आहे.
युअर ॲब्सोल्युटली राईट. पण हा ग्रुप डिस्कशनचा विषय जुईनी घेतलाय डिस्कशनला, मी नाही. हा पण जुई, मजा आली खूप. हाव यांना काय झालं? हां बरोबर आहे. नाही ते पॅकेज टूर आहे ना, तर त्याबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही रजनीला विचारा. काय चाललंय? हां नाही 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 ॲक्च्युली हां त्यात नंबर सापडला ना तुम्हाला. हां हां मिस रजनी तुम्हाला गाईड करतील ना. मी काय विचारतोय? हां एक मिनिट, मी काय करतो तुमच्या क्वेरीजसाठी एक कॉल बॅक अरेंज करतो. ओके थँक्यू बाय. काय काका क्लायंटशी बोलत होतो, काय झालं? काय झालं? अच्छा ही थाप आहे म्हणून सांगू नकोस हा आता. एक मिनिट, कसली थाप? तुम्हाला काय म्हणायचं मला काही कळत नाही. अच्छा तुला काय कळत नाही? ठीक आहे ऐक मग. ती रजनी बाहेर सगळ्यांना सांगते की आपल्या साईटवर एक धाबा आहे आणि तिथे म्हणे घास भरवायला आवडतं आणि तिने घास भरवला आणि काय काय वाटेल ते बडबडत होती. तुला काय बोलणार तो? तुला तुझ्या डोक्यात जरा सुद्धा विचार आला नाही आदितीचा की तिला काय वाटेल याचा? बोल ना, उत्तर दे ना. काका हे बघा, तुम्ही ओरडू नका एकतर. आणि ती रजनी ना तिच्या रेफरन्सनी नव्हती बोलत. अच्छा म्हणजे ह्या चोराच्या उलट्या बोंबा. मग कोणाच्या रेफरन्सने बोलत होती? काका मी आणि आदिती गेलो होतो साईट बघायला आणि तिथे त्या ढाब्यावरती जेव्हा काही नाही. ए बोल ना बोल ना. तू आणि आदिती गेला होतात आणि पुढे काय? बोल ना. अहो नाही, काही नाही. काही नाही? काही नाही कसं? हे बघ आदितीला त्रास होता कामा नये. तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. ती रजनी कशी आहे तुला माहिती आहे ना? काका तुम्हालाही माहिती आहे ना ती रजनी कशी आहे. अहो तुम्ही एवढा काळ ओळखता मला, माझ्यावर थोडा विश्वास ठेवा प्लीज. काम कर. अशी निघून का आलीस ग? मी बोलत होते ते ऐकवत नव्हतं का? हे बघ रजनी, असं काही नाहीये. हा असं काही नसतं तर अशी तडकाफडकी निघून आली नसतीस ना. घे ग. तुला मी जे बोलत होते त्याचा त्रास होत होता का? नाही, मला असं वाटलं तुझं बोलणं संपलं. छे, असं कसं संपेल? केवढा मोठा प्रवास आहे. खूप वेळ होतो ना आम्ही एकमेकांबरोबर. खूप सांगायचंय अजून मला. आम्ही कसा वेळ घालवला एकमेकांबरोबर, कसा क्वालिटी टाइम स्पेंड केला आम्ही. आत्ता तर फक्त भरवण्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलंय मी.
ऐक ना, रजनी, इट्स ओके. अगं, तुम्ही तिथे काय काय केलं हे जाणून घेण्यात मला खरंच इंटरेस्ट नाही. थँक्यू. तुला राग येतोय का आणि तू सांगत नाहीयेस? हे बघ रजनी, जयरामनी तुला घास भरवला काय किंवा तू जयरामना घास भरवला काय, हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी माझा काय संबंध? पण मी असं कुठे म्हटलं की जयनी मला घास भरवला किंवा मी त्याला घास भरवला. जयनी तुला घास भरवला ना, त्याच्याबद्दल बोलत होते मी बाहेर. बघितलंय मी सगळं. अरे, धक्का नाही बसला तुला? काय ग? ओ ओ, आनंद होतोय तुला. आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना आत्ता मनात. जयनी तुला घास भरवला. तो किती जवळ आहे तुझ्या ना? बोल ना, एक्सप्लेनेशन दे ना काहीतरी मला. कारण दे ना, हे का घडलं ह्याची. सांग ना काहीतरी खोटं. तुला तर सवय आहे खोटं बोलायची. बोल. बाई, एकदम सोपी गोष्ट आहे. जयमध्ये आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे मला माहिती आहे. जे माहित नाहीये ते मी शोधेन. डोंट वरी. स्ट्रेस नको घेऊ सोबत. तिलोत्तमा मॅडम, लवकर आवरा नाही तर उशीर होईल. हो हो, एक मिनिट. कुठे जाताय तुम्ही? अगं, एक्झिबिशन आहे. ए, तू पण येतेस? हो चालेल, आवडेल मला. अरे वा. ए, मग ठीक आहे ना, चल मी पण येते. पण लवकर निघे ना मात्र. बरं ठीक आहे, लगेच निघा. पण महत्वाचं म्हणजे आधी इथून निघा. चला पटकन, किती उशीर झालाय. हा चला. अरविंद, तुम्ही पण चला. येताय? मी नको. आपण सगळेच गेलो तर देवटूरच प्रदर्शन असं वाटेल लोकांना. आदिती, तू निघतेस का? नाही काका, थोडं काम बाकी आहे, तेवढं करून मग निघते. नाही, जे पण थांबलाय. म्हणजे त्याला पण काही काम आहे ना. जयच्या कामाचा आणि अदितीच्या निघण्याचा काय संबंध? अगं रजनी, तू लगेच संबंध काय लावतेस? सहज बोलले ते. हो हो. हा, बरोबर बोलली नंदिनी. रजनी मॅडम, तुम्ही दिलेलं काम झालंय. तुम्हाला ईमेल केलेला आहे. व्हेरी गुड. आपण निघायचं का? नाही, मला थोडं काम आहे. काय प्रॉब्लेम आहे? ऑफिसमध्ये इतरही लोक काम करतात. पण आपलं आजचं सगळं काम संपलंय ना. अरे, तुझं संपलं असेल.
आता तू ईमेल केलायस ना मला, तो चेक करायला पाहिजे. तुला काय वाटलं तुला सगळंच येतं? नाही, कोणाला काहीच येत नसतं. सगळ्यांना हळूहळू शिकावं लागतं ना आधी. नाही 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 नाही, गैरसमज आहे तुझा. काही जणांना बाळकडूच मिळालेलं असतं. अरे काय चाललंय? काही नाही, काही नाही. हे काय सहज गप्पा मारतोय सगळे. ते मला दिसतंय. काय या ऑफिस मध्ये काम कमी आणि गप्पा जास्त, असंच होतंय. गप्पा मारायला हा काही कट्टा नाहीये. ओके, कामं संपली असती तर निघा. अहो हो नवरे, हे काय निघतोच आहे. मग निघा ना. काय ग बाई, सकाळी आल्यावर आरडाओरडा, निघताना आरडाओरडा, काय करायचं यांचं? चला नंदिनी मॅडम, चला मी सुद्धा येते. अग अशी काय, तुझं काम होतं ना. झालं असेल. नाही झालं, करेन मी उद्या. चला नंदिनी मॅडम. चल. अगं मग चांगलंच आहे की, तू पण चल आमच्या बरोबर एक्झिबिशनला. हा, सारिका मॅडम सॉरी, पण आज जरा लवकर घरी जाईन मी. चला चल चल ग. बाय. मी पुढे जाते, आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू. जय, बिझी आहेस? नाही, ये. बोल, काय काम होतं? सॉरी. रजनी, मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. बस. हे बघ, काल जे काही झालं त्याबद्दल जरा मला. त्यासाठीच सॉरी म्हणतेय मी. काल जे काही झालं त्यात माझी चूक होती. मी सांगितलं तुला माझ्या मनातलं, पण मला जे तुझ्याबद्दल वाटतं तेच तुला माझ्याबद्दल वाटायला हवं असं नाहीये ना. अदिती आवडते तुला, ठीक आहे, गुड. पण जे तिला तू आवडतोस का रे? हे बघ, तुला जे तिच्याबद्दल वाटतं तेच तिला तुझ्याबद्दल वाटायला हवं असंही नाहीये ना. हे बघ जय, तू दुखावला जाऊ नयेस एवढंच वाटतं मला. मला माहितीये तुला राग येतो माझा खूप, पण तरीही सांगते मी तुला, अदिती तुला वाटते तितकी चांगली मुलगी नाहीये. नाही करत ती तुझ्यावर प्रेम. तिचं सगळं लक्ष अविनाश सरांवर आहे. जय, दिसत नाही का तुला? सतत त्यांच्या अवतीभोवती करत असते ती. ते समोर असले की तुझ्याकडे बघतही नाही, ती विचारतही नाही तुला. आणि
कुठलीही गोष्ट लादायची नाहीये तुझ्यावर. मला एवढंच सांगायचंय. रजनी, मला वाटतंय हे ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी न केलेल्या बऱ्या. माहितीये मला, तू माझे फोन उचलत नाहीस, माझ्याशी फोनवर नीट बोलत नाहीस. असं नको करूस जे. हे बघ, तू चिड माझ्यावर. तू वाटेल ते बोल मला. तू मला रागव हक्कानी, पण तू मला अवॉइड नको करूस. मला सहन नाही होणार. तुझ्यासारखा एक चांगला मित्र तरी गमवायचा नाहीये मला. मी यापुढे हा विषयही काढणार नाही. प्रॉमिस. तुला नाही आवडत मी, इट्स ओके. पण जे माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर, त्याला मी काहीच करू शकत नाही.